सकाळचे पोहे आम्ही आता खाल्लो 11-1 वाजता. आय थिंक इम्पॉर्टंट गोष्ट करत आहे तुमच्यासोबत बंद करा. सो वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. जय भीम जय शिवाय. तर मित्रांनो आज चाललो मी बाहेर थोडं गाडीचं काम करायचं. म्हणजे नवीन गाडी घेतली ती सीबी शाईन नाही फक्त शाईनच 125 cc. तर शोरूमला जायचं म्हणजे चेक करायचं ते नंबर प्लेट वगैरे आली का नाही तर ते पण चेक करायचं आहे. आणि माझी जी फ्रेंड आहे ऑफकोर्स तुम्ही पाहिलंच आहे तर तिच्यासोबत चालू शॉपिंग करायचं काहीतरी घ्यायचं आहे आणि मला पण गिफ्ट देणार आहे थोडे 2-4 घेऊन. तर त्यासाठी आपण चाललो सध्या म्हणजे अकोल्याला. आपल्याला जायचं 10:30 तिला पिक करू आपण 10:30 तिच्या घरून आणि तिथून डायरेक्ट अकोल्याला निघू. हे शेविंग केली मी गाईस. कसं वाटतं नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आवडली तर कमेंटला मला टाकजा विसरू नका. तशी तुम्ही कमेंट आजकाल कमी करताय आणि हालत कशी दिसते ते पण सांगा. सध्या जिम वगैरे चालू आहे तर लवकर तयारी वगैरे करू ड्रेसअप करू आणि तोंड वगैरे धुवून घेऊ पूर्ण. आंघोळ तर करणं नाही मी. बा मम्मीने स्वयंपाक वगैरे केला. आजची भाजी आजचा मेनू पा कशी भाजी मम्मी. हे चवळीची भाजी आहे. चवळीची भाजी. हे चवळीची भाजी आहे आणि हे हरभऱ्याची भाजी आहे. हरभऱ्याची भाजी जे की मला दोन्ही पण आवडत नाही म्हणून मी खात नाही. मी रात्री वांग्याची भाजी बनवून होतो आणि भातातून तो खाल्ला म्हणून आता हे फक्त मम्मी खाणार आहे. मम्मीचं काम वगैरे चालू आहे आता. सो गाईज फायनली मी रेडी झालो. हातचा ड्रेसअप आहे व्हाईट शर्ट आणि थोडा नेव्ही ब्लू प्लॅन्ट आहे. तर आता जाऊ तिला घेऊ कारण की 10:30ला निघायचं होतं तर 10:30 वाजत आहे. अजून लवकर गेलं नाही ते अजून ते बोलणार आहे. तिला हॉस्पिटलला पण जायचं थोडं स्किनचं ट्रीटमेंट वगैरे करायचं आहे. तर ड्रेस कसा वाटत ते सांगा मला काय म्हणला. तर टाइम्स न करता लवकर निघू. मम्मीची ब्लेसिंग वगैरे घेऊन लवकर निघू. चलो शेवटी इले घ्यायला पण पोहोचलो इथं तिच्या घरापाशी. हे पा मॅडमचा आउटफिट पा आणि माझा आउटफिट पा. कसं कोणाचा आउटफिट चांगला दिसते तो मला कमेंटमध्ये सांगा. पा मॅडम कशी दिसरायले. याच्यासोबत जायचं आपल्याला हॉस्पिटलला आपली ही गाडी घेऊन आणि शोरूमला पण जायचं. मला थोडं काम आहे यार. थोडं काम करणं अर्जंट जाऊन पाहू पहिले भेटली तर ती नंबर प्लेट नाही. याच्यापेक्षा चांगलीच दिसते. काय म्हणलं. तशी पण मी तुमच्यापेक्षा चांगलीच दिसते. कोणाला पण विचारून घे. एखाद्या फुटक्याला विचारून घे तो सांगेन तुला कोण चांगलं तिथं. तुला टाइम वेस्ट न करता निघू आपण. फायनली हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हे हॉस्पिटल आहे इथं होमिओपॅथी क्लिनिक. दवाखान्यात जो डॉक्टर आले का नाही काय आयडिया नाही अजून पण पाहू आले असतील तिचं फटाफट ट्रीटमेंट वगैरे काय आहे ते तिचं ट्रीटमेंट वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर इथून निघू. आपल्याला जायचं मार्केटला थोडं कपडे वगैरे घ्यायचे कारण की आम्ही महादेवला चाललो. पुढल्या महिन्यात चाललो. वेळ आहे म्हणून आतापासून त्याची तयारी चालू आहे. तर बघू का तिथं आता इथे पाहू आपण. हॉस्पिटल आहे प्रवीण अग्रवाल हॉस्पिटल भारी आहे आणि इथं वरती लेडीज हॉस्पिटल आहे संस्कार गर्ल्स सिस्टर. तर मित्रांनो फायनलीचं हेअरचं जे ट्रीटमेंट होतं म्हणजे स्किनचं ते झालं मॅडम इथे झालं. आता आम्ही आता सनस्क्रीन घ्यायला इथं वरती वाघाडे हॉस्पिटल आहे. इथून सनस्क्रीन घ्यायची आहे मॅडमले तर ते घ्यायसाठी आलो इथं. आता इथून वर जायचं. 11 वाजता गेलतो हॉस्पिटलले. आता सध्या तिथून रिटर्न आपलं झालं 12:30 वाजत. 1.5 तास खाल्लाय मॅडमनं आणि तरी बी मलाच ओरडणं झालं आहे. सनस्क्रीन घेऊ इथून जाऊन आपण मार्केटमध्ये. सो मॅडमचे फेस वॉश आणि सनस्क्रीन. हां मग आता काय घेतलं तू. अजून कुठली क्रीम घेतली तू ना. आता जो मार्केटमध्ये कपडे घ्यायचे ना आपल्याला. आता नाही आता आम्ही काहीतरी खाऊ. ओके पहिले कुछ खाएंगे बाद में निकली. चलो मित्रांनो आता आलो आम्ही इथं. हो हे मॅडमना पोहे घेतले. पोहा आता पोहे नाही तर आलू पोळी खातो. सध्या माझा पोहेनं चालू आहे. आपण मॅडमची पोहे आली माझे पोहे आली. सकाळपाची फिरतो फक्त कायसाठी पोह्यासाठी. मॅडमला पोहे भेटले. कसं ऑर्डर आलं तुला. चांगलं वाटलं खायला भेटलं जे पाहिजे तिथं. पण पोहे सकाळचे आहेत ना. पोहे सकाळीच मिळतात.
सकाळचे पोहे आम्ही आता खावलो 1 वाजता. आय थिंक कारण आम्हाला पोहे खूप जास्त आवडतात. पोहे खूप जास्त आवडतात. तर पहिले खाऊ नंतर बोलू. या मॅडमले साड्या घ्यायच्या आहेत यांच्या मम्मीसाठी आणि आम्ही बिना नवीन कपडे घेऊन राहिलो आणि याचे मामी काढून राहिले. दुकान आहे साड्या म्हणून साड्या पुरवल्या. आता ते थांबा लागेल थोडा वेळ. हो कोणती चॉईस करतात तो दुसरी चॉईस झाली ते तुम्हाला दाखवणार. आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एक ही साडी मॅडमला पसंत आली आहे की नाही? आवडली काय हेवाली? होय बिझी आहेत आणि हे एक साडी खोलणं चालू आहे सध्या. नेसून नाही राहिले ते खोलून दाखवलं फक्त. तो पदर आहे जो ब्लाउज पीस. हे एक साडी फायनल झाली आणि ही एक साडी फायनल झाली. 3 साड्या घ्यायच्यात ना? 2 साड्या घ्यायच्यात. दोन्ही साड्या फायनल होऊन झाल्या. आता पण तुम्ही साड्या चांगल्या आवडल्या म्हणजे काय झालं? ही साडी जी आहे ही कॅन्सल आहे कारण की थोडं डाग वगैरे लागला व्हाईट कलर. त्याच्यानं पाहू राहिले पाहू कोणतं आवडतं. हे साडी घेतली मी माझ्या मम्मीसाठी आणि हे 2 साड्या घेतल्या येण्याच्या मम्मीसाठी. पेटीकोट पहिले पाहू मॅडमला रागीरला. ठीक आहे नंतर बोलू आपण. आवडली. सो गाईज सध्याला चहापत्ती घ्यायला इथे चहापत्ती घ्यायची होती आणि थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं तिथं. त्यासाठी ते थोडं रेकॉर्ड नाही केलं मी आणि माझ्यासाठी मी सॉक्स वगैरे घेतले. 3-4 जोड घेतले सॉक्सचे आणि टी-शर्ट ड्रेस वगैरे घेतला. आणि त्यासाठी मला टी-शर्टा पाहायच्या आहेत 2-3 आणि साड्या वगैरे घेतल्या मम्मीसाठी आणि फ्रेशर्स वगैरे झालं. आता फक्त इथं चहापत्ती घ्यायची आहे आणि टी-शर्टा घ्यायची ते सगळे बस. बाकी पूर्ण ओव्हरऑल झालेलं आहे. आणि बघू शूज जर पाहिलं झालं तर शूज पाहू आपण कारण की कसं आहे हे वाहनते ते करू पाहू आलं तर पाहू काय घ्यायचं बाकी आता. रागराग थांबले त्या कुठे कुठे ते बरं रागराग थांबली इथं. तिला सांगू राहिलं की घे कुठेही घे काही घे. नाही ते आहे ना 10 दुकानं पाहिली मला ही पाहिजे मला तीही पाहिजे. पहिले जे लागते अडचण ते खाय ना. नाही मॅडमला पाहता रस्ता क्रॉस करायला तिले प्रॉब्लेम होऊन राहिली. झालं का फुगून? हा काय पा 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 तरी पा म्हणजे जे पहिले पाहिजे ना ते नाही पाहिजे बरं. हे जे नाही पाहिजे ते पहिले हजर पाहिजे. आता बोरा आवडली मगाची नकपलीच आवडली गो आवडलं. अजून इथं काय काय चॉईस आहेत बा काय माहिती. हर एक वेळेची चॉईस काय नाही बदलून येईल. पण आता बा मॅडमने आता बोरं पाहिजे. घेतले का बोरं? हे बा बोरा पेशल सर्दी खोकला आहे बरं तिले तरी बी खायला पाहिजे तिले. हा काय म्हटलं? सर्दी झाली की 1 मिनिट घेऊन पहिले दवाखान्यात येईल म्हणा. दवाखान्यात येईल म्हणा. थांबा मी इम्पॉर्टंट गोष्ट करत आहे तुमच्यासोबत. बंद करा ना व्हिडिओ. सांग ना काय होणार. नतून पावरालो मॅडमले फॅन्सी पाहिजे. मॅडमचं तोंड पा कसं इले फॅन्सी अजून इली इली इली. टी शर्ट आहे घेऊ हे बा. एक टी शर्ट पाहिली काहीच. हे 2 टी शर्ट घेतले यासाठी. एक पिंक कलर ना हा कलर कोणता आहे? हा पर्पल कलर. हीचसाठी कशी दिशेने याच्यातनी हे घेतलं. हे रुमाल घेतले याच्यातनी. रुमाल आहे याच्या मम्मीची साडी आहे आणि माझे सॉक्स आहेत. बाकी मग आता सामान आहे. आजची शॉपिंग मॅडमनं पुरे पैसे बसवले आणि मॅडमचं तोंड फुगेला काऊन की ते म्हणून राहिली की तुम्ही शूज घ्या. बट मला शूज नाही पाहिजे कारण की शूज माझ्याकडे 2 आहेत ऑलरेडी. दोन्ही पण वाईटच आहेत म्हणून शूज कॅन्सल. तो काही घ्यायचं का अजून काही बाकी आहे? हा होय राघवा गुस्सा देखो गुस्सा देखो गुस्सा. काही घ्यायचं बाकी आहे का? सांग ना घेतं का अजून सांग ना. रागा रागा बोलायली खातं का आता?
खाता का मला आता तर काहीच आता आला आम्ही शूजच्या दुकानात. मला घ्यायचा शूज 10 नंबर आणि पहिले आधी तिकडे पाहिला तर तिकडे माझ्या साईजचं काही मिळालं नाही, तर त्यासाठी या दुकानात आला. तुम्ही शूज दिसतो तो बफर टाईप घेऊ जो फॉर्ममध्ये घालतात तो, नाही तर मग स्पोर्ट्स शूज घेऊ. जो या मॅडमने आवडला तो वाला घेऊ आपण. ते दादा सध्या काळात आहेत, पाहू कुठला आणतात तर. ओय काय हुआ हिची सिट्टी बिट्टी बोलाय असं वाटलं भूक लागली म्हणून. मॅडम लय ही दिसायला हा आणला शूज तुला घालून. गाईज हा पायनी चालला पण नाही ना माझे, चालला पण नाही, फुल टाईट रोला चालला पण नाही. हा पाहिला हा गेला थोडा. सध्या नवीन आता स्पोर्ट्स शूज पॅन्ट चालू आहे बघा. बॅक साईडने कसं होतं आहे, खूप जास्त टाईट होत आहे हा. हा शूज अशी हिला आवडत नाही. आवडला तुला? मला बिलकुल आवडत नाही तिला बिलकुल आवडत नाही शूज. मला आवडतं कारण की फॉर्मलमध्ये छान दिसतात आणि फॉर्मल ड्रेसअपमध्ये पण खूप भारी दिसतं. स्पोर्ट्स शूज तर आपण नेहमी घेतो ना, आपण फॉर्मलमध्ये घेतच नाही त्यासाठी. ते स्पोर्टमध्ये काढत आहेत, बघू आता. सो गाईज हा शूज आवडला. आता त्याची प्राईस पाहू किती आहे. आता थोडं नरम आहे याचं, बघू छान वाटत आहे थोडं. येतात आणलेलं, थँक्यू. काही तर बोल. काय बोलू? लाइक करो, शेयर करो, कमेंट करो, सब्सक्राइब कमेंट करो, बस सब्सक्राइब करो. सबस्क्राइब भी करो. ठीक आहे. सो आता हा बूट पाहू, जी प्राईस वगैरे कॉस्ट वगैरे काय होतं. गाडीचे डॉक्युमेंट वगैरे पूर्ण घेतले, RC इन्शुरन्स आणि इनवॉइस पण आणि RC बुक पण घेतलं. आणि ही थोडी बाहेर थांबली होती कारण आतमध्ये म्हणजे तिला गवसलं नसतं म्हणतं एका प्रकारे, त्यामुळे. तर आता हे घेऊन जाऊ. आणि गाडीची नंबर प्लेट जी आहे गाडीची, ते नंबर प्लेटला त्यांनी मला उद्या बोलवलं, तर उद्या येऊ. उद्या ते 10-11 वाजता त्यांना भेटायला त्यांनी बोलवलं. उद्या येऊ, नंबर प्लेट वगैरे घेऊन नंतर मग गाडी नंबर प्लेट बसून सर घरी जाऊ. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. मी नाही म्हणणार